ओके. तर आपला आजचा जो चॅप्टर आहे त्याचं नाव आहे पीसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. पीसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. आणि हा खूप सोपा टॉपिक आहे. नाव जरा हायफा आहे पण या टॉपिकमध्ये काही दम नाही आहे. आलं का लक्षात? तुम्ही त्याचं बॅकग्राऊंड समजून घ्या. टॉपिक खूप सोपा आहे आणि तुम्ही जो 12वीला डिझोल्युशन टॉपिक केला होता त्याच्या आधारित आहे. आता डिझोल्युशनचं थोडीशी आपण रिव्हिजन करूया. 12वीला तुम्ही जो डिझोल्युशन टॉपिक केला होता त्याच्यात आपण काय करायचो, डिझोल्युशन ऑफ फर्म किंवा डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. त्याच्यामध्ये डिझोल्युशनचा अर्थ होतो की पार्टनरशिप फर्म जी असते ती आपण बंद करतो. आपल्याला कारणं काय काय असे ना, आपल्याला कारणांशी घेणं देणं नाही आहे, कारण आपण अकाउंटंट आहोत. त्यांचं म्युच्युअल काय असेल ते ते बघतील. तर ॲज अ अकाउंटंट आपल्याला का ती बंद झाली याचं काय घेणं देणं नाही. आलं का लक्षात? तर आता आपण साधारण 12वीला काय शिकलो होतो, तर 12वीला आपण 3 अकाउंट बनवायचो आणि खूप सोपे प्रॉब्लेम होते. हे जे डिझोल्युशन टॉपिक तुम्ही जे शिकलात तो एकदम सोपा टॉपिक होता. बेसिकली तिकडे आपण 3 अकाउंट बनवायचो. एक रिअलायझेशन अकाउंट, त्याच्यानंतर दुसरा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि तिसरा कॅश अँड बँक अकाउंट. तर ही डिझोल्युशनची बॅकग्राऊंड आहे. तर इथे स्टेप्स आठवा थोड्याशा, म्हणजे आपण फ्लॅशबॅक जातो आहे तर पण स्टेप आठवायला प्रॉब्लेम नाही आहे. डिझोल्युशनमध्ये जे रिअलायझेशन अकाउंट होतं त्याच्या डेबिट साईडला पहिले आपण ॲसेट्स ट्रान्सफर करायचो. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला ॲसेट्स ट्रान्सफर करायचो आणि क्रेडिट साईडला लायबिलिटीज ट्रान्सफर करायचो. डेबिटला ॲसेट्स, क्रेडिटला लायबिलिटी. आणि नंतर दुसरं जे अकाउंट होतं त्याचं नाव होतं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे नावाप्रमाणे आहे. तिकडे आपण कॅपिटल अकाउंटचे जे बॅलन्सेस असतात, जसं आपण मागचा जो फायनल अकाउंट्स केला त्याच्यात आपण त्याचे ओपनिंग बॅलन्स क्रेडिटला टाकले होते. तर डिझोल्युशन टॉपिकमध्ये इथे पण आपण क्रेडिटला टाकायचो. आलं लक्षात? एवढं आठवलं तरी भरपूर आहे. रिअलायझेशनच्या डेबिटला ॲसेट्स, रिअलायझेशनच्या क्रेडिटला लायबिलिटीज आणि पार्टनर्स कॅपिटल आपण क्रेडिटला टाकायचो कॅपिटल अकाउंटच्या. आणि शेवटचं अकाउंट कॅश अँड बँक होतं. तर तिकडे आपण कॅश आणि बँकेचा ओपनिंग बॅलन्स टाकायचो. तर एवढं जरी तुम्हाला आठवलं, पुढचं आठवायची गरज नाही तुम्हाला. ओके. आता बघा त्याच्यात आपण काय करायचो, पहिले ॲसेट ट्रान्सफर केले, लायबिलिटी ट्रान्सफर केलं, पहिलं बॅलन्स शीटची पोस्टिंग करायचं. पहिली स्टेप काय असायची, बॅलन्स शीटची पोस्टिंग. हे इकडे, ते तिकडे, ते तिकडे, असं आपण काय करायचो, बॅलन्स शीटची पोस्टिंग करायचो. नंतर त्याच्यात ॲडजस्टमेंट दिल्या असायच्या की आपण ॲसेट सेल केले, लायबिलिटीज क्लिअर केल्या. आपण आपले ॲसेट्स विकून लायबिलिटीज क्लिअर केल्या. आलं लक्षात? आणि कधी कधी पार्टनर एखादं ॲसेट टेकओव्हर करायचं, एखादी लायबिलिटी टेकओव्हर करायचं. तर अशा प्रकारच्या एंट्रीज होत्या. आलं का लक्षात? तर आता आपण SY-BCOMला आलेलो आहोत. तर ही थोडी मॅच्युरिटीची लेवल आहे. आपण थोडं 12वीपेक्षा थोडं 2 पावलं पुढे आहोत. तर इकडे प्रॅक्टिकल सिस्टीमवरती आपल्याला काम करायचं आहे. तर प्रॅक्टिकल सिस्टम काय म्हणते, ते जे शिकलात तुम्ही 12वीला ते तुमचा बेस क्लिअर करण्यासाठी तुम्ही शिकलात, म्हणजे ते चुकीचं नाही आहे. पण प्रॅक्टिकल सिस्टम कशी असते की ज्या ॲसेटच्या व्हॅल्यू आहेत ना त्या एका झटक्यात कधीच मिळत नाहीत, त्यांना टाईम लागतो. आपल्याकडे जर समजा 10 लाखाचं फर्निचर असेल तर ते 10 लाखाचं फर्निचर विकायला आपल्याला टाईम लागतो. एका झटक्यात ते विकलं जात नाही. तर इकडे आपण काय करतो, प्रत्येक स्टेजला, तर या टॉपिकचं नाव लक्षात घ्या, पीसमिल डिस्ट्रीब्युशन, म्हणजे तुकड्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. पीसमिल डिस्ट्रीब्युशनचा जर मराठीत आपण शब्दशः अर्थ घेतला तर तुकड्यांमध्ये डिस्ट्रीब्युशन करतो. जे काय ॲसेटचे पैसे आपल्याला इन्स्टॉलमेंटमध्ये मिळतात, तिथे 12वीला आपण शिकलो की फर्निचरचे एवढे मिळाले, मशिनरीचे एवढे मिळाले, पण ते एक रकमी नाही मिळत. आलं का लक्षात? आता प्रॅक्टिकल सिस्टमवरती आपण जरा फोकस करतो. प्रॉब्लेम सोपे आहेत, नो डाऊट, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आत्तापर्यंत मी तुम्हाला खूप प्रॉब्लेम शिकवलेत, तुम्हाला काही टेन्शन आली नाही. तर ह्या टॉपिकमध्ये पण मी तुम्हाला टेन्शन येऊन देणार नाही. पण सगळी लेक्चर्स अटेंड करायला लागतील. माझं पण काय नियम आहे, सगळी लेक्चर्स तुम्हाला अटेंड करायला लागतील तरच तुम्हाला कळेल, नाही तर कळणार नाही. ओके. हां, तर मी तुम्हाला काय सांगत होतो, या चॅप्टरमध्ये खूप सोपं आहे.
त्याच्यात टेन्शन घ्यायची गरजच नाही आहे. आलं का लक्षात? पहिले 1-2 प्रॉब्लेममध्ये तुम्हाला कळून जाईल की हे काय आहे नेमकं, पिसमिल डिस्ट्रीब्युशन हा काय प्रकार आहे. आलं लक्षात? आता बघा, तुम्हाला जो मी प्रॉब्लेम पाठवलेला आहे त्याच्यात डिझोल्युशनसारखी एक बॅलन्स शीट दिली आहे बघा. तुम्ही जरा ग्रुपमध्ये क्वेश्चनकडे लक्ष द्या. त्याच्यात तुम्हाला एक बॅलन्स शीट मी पाठवलेली आहे बघा. तर तिकडे काय काय म्हटलं आहे, कॅपिटल अकाउंट ए, बी आणि सी 3 जणांचं कॅपिटल आहे जसं नेहमी असतं, आणि ॲसेट साईडला सन्ड्री ॲसेट्स आहे. आता सन्ड्री ॲसेट्स म्हणजे ओव्हरऑल जे कंपनीचे ॲसेट्स आहेत ना त्याची ती व्हॅल्यू आहे. त्यांनी असं डिव्हिजन केलं नाही की लँड किती, बिल्डिंग किती, आपल्याला कॉन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. तर त्यांनी काय केलं आहे, ह्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला सरसकट ॲसेट्स आमचे एवढे असं म्हटलेलं आहे. आता नीट लक्ष द्या. आता इथे पुढे काय म्हटलं आहे, ओके. तर आपण स्टार्ट करूया. तर जसं मी तुम्हाला सांगत होतो, या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला सरसकट ॲसेटची टोटल दिलेली आहे 80,000, आणि खालती ॲडजस्टमेंटमध्ये काय म्हटलं आहे, द पार्टनरशिप डिझॉल्व, पार्टनरशिप आपली बंद झाली, आणि द ॲसेट्स आर रिअलाइज ॲज फॉलोज. तर ॲसेटचे जे पैसे या प्रकारे मिळाले. आता तुम्हाला रिअलायझेशन असं दिलेलं आहे, पहिलं रिअलायझेशन, दुसरं रिअलायझेशन, तिसरं रिअलायझेशन, कधी कधी तिकडे डेट देतात. तर आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला पहिले 17,000 मिळाले, नंतर 21,000 मिळाले, मग तुम्हाला 36,000 मिळाले. आता आपल्याला काय करायचे आहेत, हे पैसे आपल्याला पार्टनर्स लोकांना द्यायचे असतात. आता खूप महत्त्वाची गोष्ट सांगतोय, सगळ्यांनी मी सांगतोय ते एकदम व्यवस्थित ऐका. खूप महत्त्वाची गोष्ट मी आता तुम्हाला सांगणार आहे. आता ऐका. आता आपल्याला जे काय आपल्याकडे जे पैसे आहेत, सगळ्यांनी नीट लक्ष द्या, जे काय आपल्याकडे पैसे आहेत ते पार्टनर्सना दिल्यानंतर, पैसे पार्टनर्सना दिल्यानंतर जो क्लोजिंग बॅलन्स राहतो, आपण काय करतो, मागच्या वर्षी आपण फायनल अकाउंट्समध्ये बघितलं, ओपनिंग स्टॉक ॲड, परचेस लेस क्लोजिंग स्टॉक. तर इथे काय करतो, आपण पार्टनर्स लोकांना पैसे देतो. आता फॉर एक्झाम्पल इथे त्यांचं जे कॅपिटल आहे 30,000, 30,000, 20,000. आता बघा, 30,000, 30,000, 20,000, तर त्यांचा कॅपिटल रेशो वेगळा आहे. त्यांचा कॅपिटल रेशो काय, 332 हा त्यांचा कॅपिटल रेशो आहे. पण प्रॉफिट शेअरिंग रेशो 3:1 आहे. प्रॉफिट शेअरिंग रेशो 3:1 आहे. तर इकडे आपल्याला असं एक गणित मांडावं लागतं. पहिली स्टेप जी आहे, एक असं गणित मांडावं लागतं की त्यांना पैसे पे केल्यानंतर जे उरलेले पैसे राहतील ते प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये आपले यायला पाहिजे. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका, सोपं आहे, 2 मिनटात शिकवेन मी तुम्हाला, टेन्शन बिलकुल घेऊ नका. हे जरा ऐकायला जरा कठीण वाटतं, पण काही दम नाही याच्यात, खूप सोपं आहे. तर मेन लक्षात ठेवा, पैसे पे केल्यानंतर, फक्त माझं वाक्य लक्षात ठेवा, पैसे पे केल्यानंतर जो क्लोजिंग बॅलन्स राहणार आहे तो कसा राहायला पाहिजे, त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये राहायला पाहिजे. कारण ओरिजिनली त्यांचं कॅपिटल 332 आहे. ओरिजिनल कॅपिटल किती आहे, 332 त्याचा रेशो आहे. पण आपण त्यांना पैसे द्यायचं काम करतो आहे, पण पैसे दिल्यानंतर त्यांचा जो क्लोजिंग बॅलन्स येईल तो प्रॉफिट शेअरिंग रेशो 3:2:1 असा राहायला पाहिजे. आणि सोपं आहे. तर मी हे कसं करायचं हे तुम्हाला आता स्क्रीन शेअर करतो आणि तुम्हाला दाखवतो. एकदम सोपं आहे. तर आपण स्टार्ट करूया. स्क्रीन शेअर करतो मी. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा.
सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? हॅलो. येस सर. ओके, थँक्यू. आता नीट लक्ष द्या, आपण प्रॉब्लेम कसे सॉल्व करतो. आता जसं मी सांगितलं, तुम्ही ऑब्जेक्ट लक्षात ठेवा. याचा ऑब्जेक्ट काय की कॅश पे केल्यानंतर जो क्लोजिंग बॅलन्स येणार तो प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये यायला पाहिजे. हे जरा तुम्ही फक्त जिथपर्यंत आपलं स्टेटमेंट बनवून होत नाही तिथपर्यंत फक्त डोक्यात लक्षात ठेवा. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला कळून जातील. एवढं कठीण नाही आहे, सोपं आहे. आता बघा, तर त्याच्यासाठी एक स्टेटमेंट आपल्याला बनवायला लागतं. त्याच्यासाठी काय करावं लागतं, एक स्टेटमेंट आपल्याला बनवायला लागतं आणि त्या स्टेटमेंटचं जे नाव आहे स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटल. त्या स्टेटमेंटचं नाव आहे स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटल. तर हे कसं बनवायचं मी तुम्हाला करून दाखवतो. हा पहिला प्रॉब्लेम आहे मनन पब्लिकेशनचा. तर हे मी तुम्हाला सॉल्व करून दाखवतो. तर पहिल्यांदी इकडे आपण जसं लिहितो इन द बुक्स ऑफ ABC तसं लिहायचं, परंपरा आहे आपली. इन द बुक्स ऑफ A, B आणि C त्यांच्या बुक्समध्ये आपण करतोय आणि त्याच्या खाली हेडिंग टाकायचं स्टेटमेंट शोईंग एक्सेस कॅपिटल असं स्टेटमेंट लिहायचं. स्टेटमेंट शोईंग एक्सेस कॅपिटल. स्टेटमेंट शोईंग एक्सेस कॅपिटल. आता हे कसं काम करतं आपण बघूया. ओके, तर आपण स्टार्ट करूया. याचे जे कॉलम्स आहेत ते पण नेहमीसारखेच. पहिला पर्टिक्युलर्सचा कॉलम जो अकाउंट्सचा फ्रेंड्स कॉलम मानला जातो. पर्टिक्युलर्स आणि जे पार्टनर्स आहेत त्यांच्या नावाचा कॉलम. तर इकडे 3 पार्टनर आहेत A, B आणि C त्यांच्या नावाचे कॉलम. तर इकडे फक्त तुम्ही काम करा, A's कॅपिटल B's कॅपिटल असं म्हणा म्हणजे क्लिअर होऊन जाईल एक्झॅक्टली काय येते. A's कॅपिटल असं म्हणा, A's कॅपिटल, नंतर इकडे B's कॅपिटल आणि इकडे C's कॅपिटल. ओके, तर हा त्याचा फॉर्मॅट आहे. एकदम सोपा आहे फॉर्मॅट. आता नीट लक्ष द्या मी कसं सॉल्व करतो. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय घेतो, ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग बॅलन्स त्यांचा आपण घेतला जे बॅलन्स शीटमध्ये आपल्याला दिलेला आहे. तर तो ओपनिंग बॅलन्स आहे. ओपनिंग बॅलन्स किती आहे, 30,000, 30,000, 20,000, 30,000, 30,000, 20,000. ओके, तर हे ओपनिंग बॅलन्स आहे. आता काय करायचं, हा जो ओपनिंग बॅलन्स आहे त्याला आपण डिवाइड करतो प्रॉफिट शेअरिंग रेशोने. त्याला डिवाइड करायचं प्रॉफिट शेअरिंग रेशोने. तर इकडे काय लिहिलं आहे मी, डिवायडेड बाय प्रॉफिट शेअरिंग रेशो. प्रॉफिट शेअरिंग रेशो. प्रॉफिट शेअरिंग रेशोने त्याला भाग द्यायचा. सॉरी, प्रॉफिट शेअरिंग रेशो. आता तो रेशो तुम्हाला दिला आहे 3:1. 3:1 असा दिलेला आहे. ओके, आता काय करायचं, डिवाइड केल्यानंतर तुम्हाला जी व्हॅल्यू मिळते तिला म्हणतो आपण युनिट व्हॅल्यू. तिला काय नाव देतो आपण, युनिट व्हॅल्यू. डिवाइड केल्यानंतर तिला नाव आहे युनिट व्हॅल्यू. ओके, आता डिवाइड करूया. 30,000ला 3 डिवाइड केलं 10,000. असं प्रत्येकाचं डिवाइड करायचं, प्रत्येकाचं डिवाइड करायचं. ओके, आता बघा मी काय सिम्पल केलेलं आहे, एवढं काय हायफाय नाही केलं आहे. जे कॅपिटल दिलेलं आहे त्याला प्रॉफिट शेअरिंग रेशोने डिवाइड केलं. ओके, आता नीट लक्ष द्या, याच्या पुढच्या स्टेप खूप महत्त्वाचे आहे. आता इथे काय करायचं, याच्यापैकी जो सगळ्यात लहान आहे 10, 15 आणि 20. 10,000 सगळ्यात लहान, हा सगळ्यात लहान, याला बेस कॅपिटल म्हणायचं. याला काय म्हणायचं, बेस कॅपिटल. तर बेस कॅपिटलचा आधार घेऊन आपल्याला प्रपोर्शनेट कॅपिटल काढायचं असतं. आता पुढची स्टेप आहे प्रपोर्शनेट कॅपिटल. प्रपोर्शनेट कॅपिटल. आता हे कसं काढायचं, प्रपोर्शनेट कॅपिटलमध्ये इथे आपल्याला एक स्टेटमेंट द्यावं लागतं. एज कॅपिटल किंवा एज युनिट व्हॅल्यू, एज युनिट व्हॅल्यू इज मिनिमम. सगळ्यात लहान ती आहे. एज व्हॅल्यू इज मिनिमम. त्याच्यानंतर कॉमा. प्रपोर्शनेट कॅपिटल आपण कसं काढतो,
एज युनिट व्हॅल्यू इंटू प्रॉफिट शेअरिंग रेशो. म्हणजे जी एची व्हॅल्यू आहे तिला आपण बेस पकडला आहे. एज युनिट व्हॅल्यू इंटू प्रॉफिट शेअरिंग रेशो. एज युनिट व्हॅल्यू थोडं तुम्हाला कन्फ्यूज होईल. एक 2-3 प्रॉब्लेम सॉल्व केले की तुम्ही माझ्यापेक्षा फास्ट कराल. ओके, तर इकडे बघा, एज युनिट व्हॅल्यू इंटू प्रॉफिट शेअरिंग रेशो. इकडे शॉर्ट फॉर्म लिहिला तरी चालेल. प्रॉफिट शेअरिंग रेशो ही वर्किंग नोट आहे. तर आता बघा, इकडे आता 10,000 ही सगळ्यात कमी व्हॅल्यू, तिला मल्टिप्लाय करायचं प्रॉफिट शेअरिंग रेशो. तर 10,000 इंटू 3 30,000 आले. त्याच्यानंतर 10,000 इंटू 2 20,000 आले. आणि 10,000 इंटू 1 10,000 आले. ओके, तर इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हॅलो, इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? मला चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, हां, आता पल्लवीचा प्रश्न आहे की हे का करायचं. ॲक्च्युली ही प्रोसिजरच आहे. म्हणजे याच्यावरती मी एवढा रिसर्च नाही केला, पण ह्या स्टेप केल्या ना की तुमचं उत्तर बरोबर येतं. हे का मी तुम्हाला सांगेन, नाही असं नाही, पण मी थोडा रिसर्च करीन आणि तुम्हाला सांगेन, पण त्याचं उत्तर परफेक्ट येतं. ओके, तर तुम्ही फक्त प्रोसिजर सध्या बघा, मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करेन. ओके, वैभवी मी रिपीट करतो कारण महत्त्वाचं आहे. ओके, नीट लक्ष द्या सगळ्यांनी. तर एकदम सोपं आहे. आता बघा, पहिली स्टेप काय, आपण कॅपिटल घेतलेलं आहे. पहिली स्टेप काय, आपण कॅपिटल घेतलं. नंतर कॅपिटलला आपण काय करतो, प्रॉफिट शेअरिंग रेशोनी डिवाईड करतो. ॲक्च्युली प्रॉफिट शेअरिंग रेशोनी पहिलं डिवाईड केलं. ओके, स्टेप्स लक्षात घ्या. कॅपिटलला आपण प्रॉफिट शेअरिंग रेशोनी डिवाईड केलं, हे तर तुम्हाला करता येईल. ओके, तर त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यापैकी जी सगळ्यात लहान व्हॅल्यू आहे ती मिनिमम व्हॅल्यू आहे. सगळ्यात लहान व्हॅल्यू म्हणजे काय, मिनिमम व्हॅल्यू. मिनिमम व्हॅल्यू 10,000 आहे. तर त्या 10,000ला आपण काय करायचं, परत प्रॉफिट शेअरिंग रेशोनी मल्टिप्लाय करायचं. तुम्हाला कसं थोडंसं जड वाटेल, पण 2-3 प्रॉब्लेम सॉल्व केले तुम्ही कराल. असं एवढं जड नाही आहे, पहिल्यांदा करताय म्हणून तुम्हाला जड वाटेल. तर 10,000ला 3नी मल्टिप्लाय केलं 30,000 आलं. त्याच्यानंतर 10,000ला 2नी मल्टिप्लाय करून 20,000 आलं. त्याच्यानंतर 10,000ला 1नी मल्टिप्लाय करून 10,000 आलं. ओके, इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. वैभवी, कळलं का बाळा? ओके, थँक्यू. आता काय करायचं, पुढची स्टेप बघा. पुढची स्टेपचं नाव आहे एक्सेस कॅपिटल. पुढची स्टेपचं नाव आहे एक्सेस कॅपिटल. एक्सेस कॅपिटल पुढच्या स्टेपचं नाव आहे. आता इकडे एक्सेस कॅपिटलमध्ये काय करायचं, ओपनिंग बॅलन्समधनं प्रपोर्शनेट कॅपिटल मायनस करायचं. नीट लक्ष द्या, ओपनिंग बॅलन्समधनं प्रपोर्शनेट कॅपिटल मायनस करायचं. आता मी इकडे तसा बाण मारून दाखवतो तुम्हाला. ओपनिंग कॅपिटलमधनं प्रपोर्शनेट कॅपिटल मायनस करायचं. ओके, तर आपण काय करायचं, ओपनिंग बॅलन्समधनं प्रपोर्शनेट कॅपिटल मायनस करायचं. आता बघा, हे 30,000 आहे. या 30,000तनं 30,000 गेले म्हणजे इकडे नील येणार, काय कॅपिटल राहणारच नाही, नील आलं. नंतर 30,000तनं 20,000 गेले. हा बाण लक्षात ठेवा, हा बाण तुम्हाला क्लिअर करेल. 30,000तनं 20,000 गेले, 10,000 आले. नंतर इथे पण 20,000तनं 10,000 गेले, इकडे 10,000 आले. ओके, तर इथपर्यंत कुणाला डाऊट्स आहे का? एक्सेस कॅपिटल कसं काढलं, कुणाला डाऊट्स आहे? आपण एकदम स्लो जाऊया कारण सगळ्यांना कळलं पाहिजे. असं कुणालाही नको आहे मला की कळलं नाही, पण हे खूप महत्त्वाचं आहे. एकदा कळलं की तुम्ही बादशाह आहात. ओके, तर आता बघा,
आता हे झाल्यानंतर परत सगळं रामायण महाभारत रिपीट करायचं. हे झाल्यानंतर काय करायचं, परत रामायण महाभारत रिपीट करायचं. काय करणार, परत त्याला डिवायडेड बाय प्रॉफिट शेअरिंग रेशो करायचं. डिवायडेड बाय प्रॉफिट शेअरिंग रेशो करायचं. किती राहिलेत आता, 2 आणि 1. आलं लक्षात. तर हे एक्सेस कॅपिटलला जे तुम्ही वरती केलं तेच इकडे करायचं आहे, तेच रामायण रिपीट करायचं. तर 10,000 त्याला 2 आणि 1नी डिवाइड करायचं. परत सेम हे युनिट व्हॅल्यू येणार. युनिट व्हॅल्यू जी आहे ती 10,000ला 2नी डिवाइड करून 5,000 येईल आणि 10,000ला 1नी डिवाइड करून 10,000 येईल. म्हणजे सेम रिपीट केलेलं आहे, फक्त नाव बदललं आहे. वरती ओपनिंग कॅपिटल होतं आणि इकडे एक्सेस कॅपिटल आहे. स्टेप्स त्याच आहेत. तर त्याला प्रॉफिट शेअरिंग रेशोनी डिवाइड करायचं आणि जी येईल त्याला अर्थातच युनिट व्हॅल्यू म्हणणार आपण. तर इकडे क्लोज करायचं हे. आता इकडे क्लोज केलं. क्लोज केल्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं वरच्या स्टेप रिपीट करायचं. इथे प्रपोर्शनेट कॅपिटल काढायचं. काय काढायचं, प्रपोर्शनेट कॅपिटल. ओके. आता नीट लक्ष द्या, इकडे बीचं कॅपिटल कमी आहे. जसं इकडे एचं कॅपिटल कमी होतं तसं इकडे बीचं कॅपिटल कमी आहे. मग आपण काय करायचं, या बीच्या कॅपिटलला प्रॉफिट शेअरिंग रेशोने डिवाइड करायचं. बीच्या कॅपिटलला प्रॉफिट शेअरिंग रेशोनी मल्टिप्लाय करायचं. तर इकडे फॉर्म्युला तेच आहे. इकडे फक्त एच्या ऐवजी इकडे बी म्हणायचं. ॲज बीज युनिट व्हॅल्यूज मिनिमम, बीची सगळ्यात लहान आहे, कमी आहे. बीज युनिट व्हॅल्यूज मिनिमम. प्रपोर्शनेट कॅपिटल जे येणार ते आपण काय करणार, बीच्या युनिट व्हॅल्यूला आपण प्रॉफिट शेअरिंग रेशोने मल्टिप्लाय करणार. तर 5,000 इंटू 2 करणार 10,000 आणि इकडे 5,000 इंटू 1 करणार 5,000 इंटू 1. ओके. तर इकडे 10,000 आणि 5,000 आलं आणि याचा फॉर्म्युला आपण लिहून घेऊया. बीज युनिट व्हॅल्यू इंटू प्रॉफिट शेअरिंग रेशो. तेच रिपीट केलं आहे, बाकी काय नाही. तुम्ही स्वतः कराल ना तेव्हा तुम्हाला कळेल. थोडी भीती वाटते आपल्याला की आपल्याला नाही जमणार, पण सोपं आहे, काहीच कठीण नाही. असे तुम्ही पटापट सॉल्व्ह कराल आणि भरपूर प्रॉब्लेम्स मी घेणार आहे. तसं तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला सोडत नाही. मी फायनल अकाउंटचे पण तुमचे भरपूर प्रॉब्लेम घेतले, या टॉपिकचे पण मी तुमचे भरपूर प्रॉब्लेम घेणार आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे. तर आता नीट लक्ष द्या, आपण हे कसं काढलं. युनिट व्हॅल्यूला प्रॉफिट शेअरिंग रेशोनी मल्टिप्लाय केलं. 5,000ला 2नी मल्टिप्लाय केलं 10,000 आलं. 5,000ला 1नी मल्टिप्लाय केलं 5,000. ओके. तर इथपर्यंत कुणाला काही डाऊट्स आहे का, वरच्या स्टेप रिपीट केलेल्या आहेत. इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे का, चॅट बॉक्सवर रिप्लाय करा. ओके. आता शेवटची स्टेप, आता बघा इथे शेवटची स्टेप काय करायचं, हे एक्सेस कॅपिटल आहे ना, तर इकडे तेच आपल्याला मिळतं. त्याला आपण नाव देतो अल्टिमेट किंवा ॲब्सोल्यूट. अल्टिमेट किंवा ॲब्सोल्यूट हे दोन नंबरची लेवल आहे नाही, तिला जरा नाव जरा हायफाय आहे. अल्टिमेट किंवा ॲब्सोल्यूट एक्सेस कॅपिटल असं जरा भारदस्त नाव आहे. ॲब्सोल्यूट एक्सेस कॅपिटल. पहिलं साधं एक्सेस कॅपिटल आलं, आता ॲब्सोल्यूट एक्सेस कॅपिटल. आता इथे तसाच आपण बाण मारणार. बाण कसा आहे, एक्सेस कॅपिटलवरनं प्रपोर्शनेट कॅपिटल वजा करणार. एक्सेस कॅपिटलवरनं प्रपोर्शनेट कॅपिटल वजा करणार. त्या बाणकडे लक्ष द्यायचं, म्हणजे मला कळेल. एक्सेस कॅपिटलवरनं प्रपोर्शनेट कॅपिटल आपण मायनस करायचं. ठीक आहे. तर बघा एक्सेस कॅपिटल 10,000 आहे. नंतर प्रपोर्शनेट कॅपिटल तुम्ही 10,000 5,000 काढलं आणि ते मायनस करायचं, बाणप्रमाणे मायनस करायचं. आणि त्याचं जे नाव आहे अल्टिमेट एक्सेस. तर पहिलं जे आहे ते 10,000मधून 10,000 गेले, 10,000मधून 10,000 गेले, इकडे नील येणार, इथे नील येणार आणि इथे 10,000मधून 5,000 गेले, इथे 5,000 येणार. आलं लक्षात. तर आता हे स्टेटमेंट आपलं संपलं.
तर हे स्टेटमेंट सगळ्यांना कळलं का? नसेल कळलं तर पुन्हा पुन्हा विचारा, कारण हे कळलंच पाहिजे, याच्याशिवाय तुम्हाला पुढे नाही करता येणार. तर हे सगळ्यांना कळलं. ओके, थँक्यू. आता बघा, आता नीट लक्ष द्या. आता हे जे आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे याच्यावरनं आपल्याला काही स्टेप्स घ्यायच्या असतात. ती प्रोसेस आहे. हे जे स्टेटमेंट केलं म्हणजे झालं नाही. या स्टेटमेंटनंतर एक प्रोसेस फॉलो करायची असते. ती प्रोसेस कशी फॉलो करायची ती मी तुम्हाला सांगतो. खूप महत्त्वाची प्रोसेस आहे. बघा, आता नीट लक्ष द्या. आता प्रोसेस जी आहे ती कशी स्टार्ट करायची, तर आता आपल्याला काय करायचं आहे, पार्टनर्सच्या लायबिलिटी सेटल करायच्या. आपल्याला काय करायच्या आहेत, पार्टनर्सच्या लायबिलिटी सेटल म्हणजे पे करायच्या. तर इकडे आपण त्याला म्हणतो ऑर्डर ऑफ पेमेंट, म्हणजे कसे त्यांचे पैसे पे करायचे, कोणत्या ऑर्डरनी पे करायचे, त्याचे नियम म्हणता येईल किंवा एक प्रोसेस म्हणता येईल, ते इकडे बनतात. तर ऑर्डर ऑफ पेमेंट आपल्याला या टेबलवरनं कळतं. आता ते कसं करायचं, आता बघा नीट लक्ष द्या. आता ऑर्डर ऑफ पेमेंटमध्ये सगळ्यात लास्ट ज्याचं एक्सेस कॅपिटल राहतं ना, सीचं एक्सेस कॅपिटल राहिलं आहे 5,000, म्हणजे त्या माणसाला आपण 5,000 रुपये द्यायचे. सी या माणसाला 5,000 रुपये द्यायचे. तर पहिली स्टेप काय लिहायची, इथे लिहायचं फर्स्ट पे रुपीज. हे कसं पत्त्यांच्या डावासारखं आहे. एखाद्यास तुम्ही करत असाल, पत्त्यांच्या डावामध्ये जादू दाखवली जाते, तर तसा हे जादूचा प्रकार आहे. बघा मी उत्तर कसं बरोबर काढतो. तर इकडे फर्स्ट पे रुपीज 5,000 टू सीचं एक्सेस कॅपिटल आहे. तर पहिली गोष्ट आपल्याला सीला पहिले 5,000 रुपये द्यायचे. इथपर्यंत सगळ्यांना कळलं? हॅलो, इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? मला रिस्पॉन्स येऊ देत. हॅलो, माझा आवाज ऐकायला येतोय? ओके, मला रिस्पॉन्स यायला पाहिजे. नाही तर नाही म्हणा, हो तर हो म्हणा. मी कसं आहे, हे स्टेटमेंट तुम्हाला बरोबर यायलाच पाहिजे. तर पहिली गोष्ट काय मी तुम्हाला सांगितली, पहिली गोष्ट जे अल्टिमेट एक्सेस आहे ते ज्याचं निघतं ते आपण त्याला पे करतो. फर्स्ट पे रुपीज 5,000 टू सी. ओके, आता पुढची स्टेप जरा वरती जायचं. वरती गेल्यानंतर हे 10 आणि 5 आहे. हे किती आहे? 10 आणि 5 म्हणजे टोटल 15,000 आहे. 10 आणि 5 किती? टोटल 15,000. तर हे पे केल्यानंतर 10 आणि 5 15,000 बी आणि सीला पे करायचं. तर इकडे काय लिहायचं, नेक्स्ट. पहिलं आपण सीला पे केलं, नंतर नेक्स्ट पे टू बी अँड सी. नेक्स्ट पे टू बी अँड सी रुपीज 15,000. कसे आले? 15,000. 10 आणि 5 15,000, 10,000 प्लस 5,000. ओके, 10,000 प्लस 5,000 इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. त्यांचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे त्या रेशोमध्ये द्यायचे. आपण प्रॉफिट शेअरिंग रेशो फायनल अकाउंट्समध्ये बघितला, तर त्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये त्यांना द्यायची. ओके, तर पहिला एक प्रोसेस आपण डिफाईन केली. प्रोसेस काय डिफाईन केली? पहिले 5,000 सीला द्यायचे. दुसरी स्टेप 10 आणि 5 15,000 हे बी आणि सीला प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये द्यायचे. बी आणि सीला काय करायचं? प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये द्यायची. तर ही स्टेप कळली का सगळ्यांना? मला रिस्पॉन्स द्या. ही स्टेप सगळ्यांना कळली का? हॅलो, ओके. आता हे पे केल्यानंतर, या दोन गोष्टी पे केल्यानंतर जे काय पैसे राहतील ते सगळ्यांना प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये वाटायचे. जे हे पे केल्यानंतर जे काय पैसे उरतील तर ते आपण तिघांना. आता कसं आहे, या एक्सेस कॅपिटलच्या स्टेटमेंटप्रमाणे आपण ते बनवलं. काय 5,000 सीला द्या, बी आणि सीला 10 आणि 5 15,000 द्या. हे आपल्याला लक्षात आलं. हे खूप महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात आली. आता हे एवढं पे करून दाखवलं ना, आता तुम्ही जादू बघाल की ॲटोमॅटिकली ते त्याचं जे क्लोजिंग कॅपिटल होतं. मी तुम्हाला काय डाऊट आहे? 15,000 कसे घेतले? ओके, येस, 15,000 आहेत ना बाळा. ते 10 आणि 5 ही लेवल आहे. म्हणजे 2 स्टेप वरती जायचं असतं आपल्याला.
तर पहिले 5,000 सीला द्यायचे आणि 15,000 ही वरची स्टेप आहे, जी प्रपोर्शनेट कॅपिटल आहे त्याची व्हॅल्यू दोघांना प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये पे करायची. ओके, चिन्मय लक्षात आलं बाळा? हॅलो चिन्मय, रिप्लाय कर. ओके, थँक्यू. आता नीट लक्ष द्या. आता हे पे केल्यानंतर ते ॲटोमॅटिकली प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये येतात. एवढं पे करून झालं की ॲटोमॅटिकली प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये येतात क्लोजिंग बॅलन्स. आणि हे आल्यानंतर बाकी जे पैसे राहतील ते सगळ्यांना सरसकट प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये द्यायचे. हे स्टेप्स फॉलो केल्यानंतर आपल्याकडे जे काय पैसे राहतील ते सरसकट सगळ्यांना प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये द्यायचे. तर इकडे काय लिहायचं? लास्टली, सगळ्यात शेवटे हे लास्टली पे टू ऑल, लास्टली पे टू ऑल इफ एनी प्रॉफिट इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. काय पैसे जर उरले आपल्याकडे तर ते प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये त्यांना द्यायचे. आता मी तुम्हाला हे सिद्ध करून दाखवतो. कानून सबूत मागती आहे, तर मी तुम्हाला सबूत देतो की हे कसं काम होतं. आता तसं म्हणतात ना हिंदीमध्ये, दिल थांब के बेटे, दिल थांब के देतो. आता आपलं स्टेटमेंट सुरू होणार आहे. नीट लक्ष द्या. सगळ्यांच्या नजरा स्क्रीनवरती, सगळ्यांच्या नजरा स्क्रीनवरती. दुसरा काही विचार करायचा नाही. आता पुढचं जे याच्यानंतर स्टेटमेंट आपण करणार आहोत त्याचं नाव आहे स्टेटमेंट शोईंग पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. पुढचं जे स्टेटमेंट आहे त्याचं नाव स्टेटमेंट शोईंग पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. पिसमिल जरा नाव जरा मोठं आहे तर लिहायला पाहिजे. अरे पार्टी कॉंग्रॅच्युलेशन. किती होता? 12वी. किती नाही जरा स्टुडंट आले होते 12वीचे. आपला 100% रिझल्ट लागला. ओके, 12वीचा खूप छान रिझल्ट लागला आणि माझं एक्सपेक्टेशन आहे की तुम्ही पण चांगले मार्क्स, तुम्ही तर अभ्यास करतातच, चांगला अभ्यास आहे तुमचा, तर तुम्ही फ्लरिश व्हा, तुमचं करिअर इकडे चांगलं होईल. ओके, तर इकडे आपल्याला जे स्टेटमेंट बनवायचं आहे तर त्याचं नाव आहे स्टेटमेंट शोईंग पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. तर हे स्टेटमेंट आपल्याला बनवायचं असतं. आता हे नीट लक्ष द्या. हे मेन ॲन्सर आहे. आता बघा याच्यात कॉलम्स काय काय आहेत. पहिले अर्थातच आपला लाडका पर्टिक्युलर्सचा कॉलम, त्याच्याशिवाय अकाउंट चालूच होत नाही. पर्टिक्युलर्स आपला लाडका कॉलम आहे. नंतर पुढचा जो कॉलम आपण बनवतो त्याचं नाव आहे कॅश अवेलेबल. किती कॅश आपल्याकडे अवेलेबल आहे त्याला इनर आउटर कॉलम बनवायचे. कॅश अवेलेबल पुढचा कॉलम जो आहे कॅश अवेलेबल, आपल्याकडे किती पैसे अवेलेबल आहे. तर हे 2 कॉलम करायचे, इनर आउटर 2 कॉलम त्याचेच आहेत. नंतर पुढचा कॉलम असतो टोटल क्लेम. टोटल किती पैसे आपल्याला लोकांना द्यायचे आहे. टोटल क्लेम, टोटल किती पैसे आपल्याला लोकांना द्यायचे. आता इथे आपल्याकडे 3 पार्टनर्स आहेत. ए, बी आणि सी हे 3 पार्टनर आहेत. त्यांना आपण पैसे देतो. तर इकडे टोटल क्लेम नंतर ज्या काय लायबिलिटीज असतील त्याचे कॉलम करायचे. आता या प्रॉब्लेममध्ये बाकीच्या लायबिलिटीज नाही आहेत, जसं क्रेडिटर्स आहे, बिल्स पेबल आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्स आहे, ते पण येणार आहेत. पण हा पहिला प्रॉब्लेम आहे, लेवल वाढत जाणार आपली. कसं आपण कॅन्डी क्रश गेम खेळतोय तर ही पहिली लेवल आहे. पहिली लेवल शिकल्यानंतर दुसऱ्या लेवलला जाणार. तर आता आपल्याला पहिली लेवल कवर करायची. ओके, तर आता नीट लक्ष द्या. कॉलम्स नीट बघा. पर्टिक्युलर्स, कॅश अवेलेबल, टोटल क्लेम, नंतर ज्या काय लायबिलिटीज असतील त्यांची नावं. 3 लायबिलिटीज आहेत आपल्याकडे, जास्त नाही. एज कॅपिटल, बीज कॅपिटल, सीज कॅपिटल, 3च लायबिलिटी आहेत. ओके, आता हा फॉर्मॅट झाला. फॉर्मॅट सगळ्यांना कळला का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. फॉर्मॅट सगळ्यांना कळलं का? हॅलो. ओके, आता नीट लक्ष द्या. आपलं पटकन सम होईल. आपला वेळ झाला आहे पण होईल पटकन, एवढं सोपं आहे. आता पहिली गोष्ट काय करायची, पहिली गोष्ट लिहायची बॅलन्स अवेलेबल. किती पैसे आपल्याकडे अवेलेबल आहे किंवा बॅलन्स म्हणा, बॅलन्स नाव द्यायचं आणि त्या लायबिलिटीच्या अमाऊंट टाकायच्या. बॅलन्स लिहून लायबिलिटीच्या अमाऊंट टाकायच्या.
आता नीट लक्ष द्या. बॅलन्समध्ये त्याच्या अमाऊंट टाकायच्या 30,000, 30,000, 20,000, 30,000, 30,000 आणि 20,000. तर हे तुमचे ओपनिंग बॅलन्स आहे. हे काय तुमचे ओपनिंग बॅलन्स आहेत. आता काय करायचं, आपल्याला या लोकांचे पैसे पे करायचे. या लोकांचे काय करायचे, पैसे पे करायचे. तर याच्यासाठी काय पाहिजे, कॅश पाहिजे. याच्यासाठी काय पाहिजे, कॅश. तर इकडे काय लिहायचं, फर्स्ट रिअलायझेशन. आता कधी कधी प्रॉब्लेममध्ये कॅशचा बॅलन्स शीटमध्ये दिला असतो. आता या प्रॉब्लेममध्ये नाही दिला आहे, पण तो पहिला घ्यायचा असतो. पण इथे नाही दिला आहे, तर आपण फर्स्ट रिअलायझेशनपासून स्टार्ट करतो. पहिलं रिअलायझेशन आपल्याला 17,000 रुपये मिळाले आहे. इथपर्यंत कोणाला काय डाऊट्स आहे का? हॅलो, चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. इथपर्यंत कोणाला डाऊट्स आहे का? हॅलो, सगळे जागे आहेत ना? ओके. आणि इकडे टोटल क्लेममध्ये या तिघांची टोटल घ्यायची आपण. या तिघांची टोटल आपण घ्यायची. ओके. तर ही टोटल आली 80,000. टोटल किती आली? 80,000. आता नीट लक्ष द्या. आता जे ऑर्डर ऑफ पेमेंट आहे ना, ते फॉलो करायचं आहे. आपलं एकच लक्ष, ऑर्डर ऑफ पेमेंट. एकच लक्ष, ऑर्डर ऑफ पेमेंट. आता ऑर्डर ऑफ पेमेंटमध्ये काय म्हटलं आहे, पहिले 5,000 सीला द्या. ऑर्डर ऑफ पेमेंटमध्ये पहिलं काय म्हटलं आहे, पहिले 5,000 सीला द्या. आपण आज्ञेचं पालन करायचं. आपण काय करायचं, जसं ते रामायण महाभारतात होतं, आज्ञेचं पालन करायचं. इथे काय, लेस पेड टू, बाकी शंका वगैरे काय घ्यायची नाही. जे दिलं आहे ते गुपचूप ऐकायचं. लेस पेड टू सी. सीला किती पे केले आपण? 5,000. 17,000 आपल्याला मिळाले आहे. त्याच्यापैकी 5,000 आपण सीला देतो. ओके. तर बघा, 17 आपल्याकडे कॅश होती, त्याच्यापैकी 5,000 दिले, म्हणजे इकडे राहणार 12,000. आता हे टोटल क्लेममधनं पण मायनस करायचं. तर कुठून कुठून मायनस करायचं, कॅश अवेलेबलमधनं, टोटल क्लेममधनं आणि ज्याला देतो आहे त्याच्यातनं. 3 ठिकाणून हे मायनस होणार. ओके. आता बघा, हे 5,000 रुपये दिल्यानंतर तुम्हाला क्लोजिंग बॅलन्स मिळेल 80 वजा 5, 75,000. ओके. थोडं नेटचा प्रॉब्लेम आलेला आहे, मी रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवीन. तर 80मधनं 5,000 गेले, नेट आला आहे परत. मी शेअर करतो. दिसतंय ना सगळ्यांना स्क्रीन? हॅलो, स्क्रीन दिसतंय ना सगळ्यांना? आवाज ब्रेक होतोय का? एकच मिनिट, स्क्रीनचा प्रॉब्लेम आहे. ओके. आता आवाज येतोय माझा आणि स्क्रीन पण दिसतंय बरोबर? माझा आवाज येतोय आता, स्क्रीन पण दिसतंय बरोबर? हॅलो, मला रिप्लाय द्या. ओके. माझा आवाज येतोय, स्क्रीन दिसतंय सगळ्यांना? रिप्लाय द्या. हॅलो, हॅलो, मला रिप्लाय द्या. नेटचा प्रॉब्लेमच येतोय. तर मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवीन. पुढचं सोपं आहे. ओके. तर मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवीन, डोंट वरी. तर आता
इकडे काय करायचं, आपण टोटल क्लेम 80,000तनं 5,000 वजा केले, तसं सीच्या कॅपिटलमधनं 5,000 वजा करायचे. सीच्या कॅपिटलमधनं 5,000 वजा करायचे 15,000. आता आपल्या प्रोसेसचा पहिला पार्ट आपण फॉलो केला. प्रोसेसचा पहिला पार्ट काय होता की आपल्याला सीला 5,000 रुपये द्यायचे. तर प्रोसेसचा पहिला पार्ट आपण फॉलो केला. आता दुसरा पार्ट काय, 15,000 बी आणि सीला प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये द्यायचे. पण आपल्याकडे 12,000च आहे. आपल्याला 15,000 द्यायचे, पण आपल्याकडे आहेत 12,000, म्हणजे 3,000 पुढच्या वेळेला द्यायचे. आत्ता 12 द्यायचे, आत्ता जेवढे आहेत तेवढे द्यायचे, आणि पुढच्या वेळेला 12,000 द्यायचे. पुढच्या वेळेला 3,000 द्यायचे. ओके, नेटवर्कचा प्रॉब्लेमच येतोय. तुम्ही काय करा, ऐकण्याचा प्रयत्न करा, कारण खूप नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय. तर नाही आला तर मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवणार आहे. डोंट वरी, सोपं आहे. आता बघा, आता आपण काय केलं, स्क्रीन शेअर करतो मी. ओके, स्क्रीन सगळ्यांना दिसतंय का? माझा आवाज क्लिअर येतोय? हॅलो, रिप्लाय करा. स्क्रीन दिसतंय, माझा आवाज क्लिअर येतोय? हॅलो, स्क्रीन सगळ्यांना दिसतंय का? माझा आवाज क्लिअर येतोय? ओके, थँक्यू. तर आता बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं, पहिले 5,000 रुपये देऊन झाले. पहिले 5,000 आपल्या प्रोसेसप्रमाणे देऊन झाले. आता पुढची जी स्टेप आहे, 15,000 बी आणि सीला द्यायची. तर आपण इथे काय करायचं, 17,000 कसे आले, कुठले, 17,000 क्वेश्चनमध्ये दिलेत ना. पहिलं रिअलायझेशन, जे पैसे आपल्याला मिळाले 17,000, 21,000 आणि 36,000 क्वेश्चनमध्ये दिलेत. ओके, वैभवी 17,000 क्वेश्चनमध्ये दिलेत, तिकडनं आपण घेतले. ओके, आता कॉन्सन्ट्रेट करा. आपल्याकडे 12,000 शिल्लक आहेत, पण नियम काय म्हणतो, 15,000 द्यायचे. आता जेवढे पैसे आहेत तेवढे देऊन टाकायचे, 3,000 पुढच्या वेळेला द्यायचे. 3,000 काय करायचं, पुढच्या वेळेला द्यायचे. तर इकडे बघा, इथे काय लिहायचं, लेस पेड टू बी अँड सी. लेस पेड टू बी अँड सी इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. बी आणि सीला प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये 15 पैकी 12 द्यायचे. तर 12,000 मगासारखे दोन्हीमधनं मायनस होणार, कॅश अवेलेबलमधनं पण मायनस येणार, टोटल क्लेममधनं पण मायनस होणार, आणि ते दोघांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये डिवाईड करायचं. तर प्रॉफिट शेअरिंग रेशो बी आणि सीचा म्हणजे 2:1 या रेशोमध्ये बी आणि सीला द्यायची. तर इकडे कसं कॅल्क्युलेशन करणार, 12,000 इंटू 2/3, 12,000 इंटू 2/3 आणि 12,000 इंटू 1/3 याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल. ठीक आहे, तर 12,000 इंटू 2/3, 12,000 इंटू 2/3 म्हणजे 8,000, 12,000 इंटू 1/3 म्हणजे 4,000. तर 8,000 आणि 4,000 हे दिले, आणि यांचे बॅलन्स खाली कॅरी फॉरवर्ड करायचे. इथे खाली कॅरी फॉरवर्ड करायचे. 30,000 नंतर इकडे 30,000 हे कॅरी फॉरवर्ड केले आपण, आणि हे क्लोज करायचं. म्हणजे आपल्या नियमाप्रमाणे 15,000 द्यायचे, पण आहेत आपल्याकडे फक्त 12. हरकत नाही, जेवढे आहेत तेवढे देऊन टाकायचे, उरलेले पुढच्या वेळेला द्यायचे.
तर 15पैकी आपण 12 दिले, आता 3,000 त्यांना द्यायचे बाकी. तर बघा आपल्याकडे 12,000 होते, 12,000 देऊन टाकले. त्यांचा रेशो 2:1 आहे. 2:1 मध्ये म्हणजे 8,000 आणि 4,000 असे आपण त्यांना दिले. ओके, आता इकडे परत लिहायचं बॅलन्स ड्यू. ॲक्च्युली इकडे नाव द्यायचं बॅलन्स ड्यू म्हणायचं, किती द्यायचे बाकी आहेत बॅलन्स ड्यू असं नाव द्यायचं. तर इकडे म्हणायचं बॅलन्स ड्यू. आता आपलं जे पहिलं रिअलायझेशन होतं ते 0 झालं. पहिलं रिअलायझेशन काय झालं? 0 झालं. नंतर 75पैकी 12 गेले, 75पैकी 12 गेले म्हणजे इथे 63,000 आपल्याला द्यायचे, 63,000. नंतर इकडे दोन्हीकडे तसंच करायचं. 30पैकी 8 गेले म्हणजे 22,000 द्यायचे आणि 15पैकी 4 गेले, इथे 11,000 द्यायचे आणि हा 30,000 ॲज इट इज येईल. हा 30,000 ॲज इट इज येईल आणि याची टोटल 63,000. याची टोटल ही टॅली झाली पाहिजे 63,000. ठीक आहे, तर हे आपण क्लोज करूया. इथपर्यंत सगळ्यांनी नीट बघा. कोणाला कोणत्या स्टेपमध्ये डाऊट असेल तर मला विचारा. सगळ्या अमाऊंट्स बघा, A to Z सगळ्या अमाऊंट बघा, कारण हे तुम्हाला कळलं पाहिजे, खूप महत्त्वाचं आहे. तर सगळ्या अमाऊंट A to Z सगळ्या बघा आणि कुठली अमाऊंट तुम्हाला कळत नाही विचारा. एक मिनिटाचा वेळ देतो. सगळ्या अमाऊंट बघा. ओके, कुणाला काय डाऊट्स आहे का? हॅलो, कुणाला काय डाऊट्स आहे? मला रिस्पॉन्स यायला पाहिजे. हॅलो, सगळे जागेत का झोपले? माझा आवाज ऐकायला येतोय ना? ओके, थँक्यू. ओके, आता पुढे बघा. आता पहिलं रिअलायझेशन संपलं. आता एक ओळ सोडून इथे लिहायचं सेकंड रिअलायझेशन. इन्स्टॉलमेंटमध्ये आपल्याला पैसे मिळतात म्हणून त्याला आपण पीसमिल नाव देतो. तर इकडे दुसरं रिअलायझेशन किंवा दुसरं इन्स्टॉलमेंट आपल्याला मिळालं ॲसेटचं. दुसरं रिअलायझेशनची व्हॅल्यू आहे 21,000. दुसरं रिअलायझेशनची व्हॅल्यू किती आहे? 21,000. ओके, आता नीट लक्ष द्या. आपल्याला दुसरी प्रोसेस काय होती? 15,000 द्यायचे आहेत. किती द्यायचे आहेत? 15. पण त्याच्यापैकी 12च दिले, अजून 3,000 द्यायचे बाकी आहेत. अजून काय आहे? 3,000 द्यायचे बाकी आहे. ओके, आता या 21पैकी पहिले 3,000 देणार आपण बी आणि सीला प्रॉफिट शेअरिंग रेशो, कारण नियमाप्रमाणे ते 3,000 आपले बाकी राहिलेले. आपण कशी व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली? टोटल नियमाप्रमाणे 15 होते, 15पैकी 12 ऑलरेडी दिले. आता आपल्याला 3,000 द्यायचे. ओके, तर ही स्टेप सगळ्यांना कळली का? कारण ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. हे जर कळलं तर तुम्हाला अख्खा प्रॉब्लेम कळेल, पुढे याच्यात काहीच नाही आहे. ही स्टेप सगळ्यांना कळली का? 3,000 कसे आले ते? हॅलो, मला रिस्पॉन्स यायला पाहिजे. 3,000 कसे आले सगळ्यांना कळलं का? हॅलो, ओके, वैभवी ना. ओके, ठीक, थँक्यू. आता बघ वैभवी, आता आपला 2 नंबरचा नियम काय म्हणतोय? आपल्याला 15,000 कुणाला द्यायचे आहेत? बी आणि सीला. 15,000 कोणाला द्यायचे? बी आणि सीला द्यायचे. तर 15,000पैकी पहिलं जे स्टेप आपण पे केलं 5,000, मग आपल्याकडे बॅलन्स किती होते? 12,000. बॅलन्स किती होते? 12,000. पण दुसरा नियम सांगतोय 15,000 पे करायचे. येऊ का? जाधव सर मी येऊ का? एक दोन थोडासा राहील, थोडासा. ओके, सॉरी. तर मी तुम्हाला काय म्हणत होतो, टोटल 15 द्यायचे आहेत. ऐका, टोटल 15 द्यायचे आहेत, पण दुसऱ्या रिअलायझेशनला 12 राहिले होते. तर जेवढे तेवढेच देणार ना, जास्त कुठून देणार? आपल्याकडे पैसे आहेत? नाही, जेवढे आहेत तेवढेच देणार. आलं लक्षात? तर इकडे 12,000 प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये दिले, 8,000 आणि 4,000.
नंतर दुसरं रिअलायझेशन 21,000 मिळाले. दुसरं रिअलायझेशन 21,000 मिळाले. आता नियम काय सांगतोय? 15,000 द्यायचे. 15,000 द्यायचे, त्याच्यापैकी 12 दिले. आत्ता 3,000 द्यायचे. कळते का वैभवी? आत्ता किती द्यायचे? 3,000 उरलेले द्यायचे. आपल्याला जी कर्ज आहेत ती पे करावीच लागतात. अकाउंटचा बेसिक रूल आहे. अकाउंटचा बेसिक रूल काय? जी काय कर्ज आपण घेतली आहेत, हे डिझोल्युशनमध्ये पण आपण शिकलो होतो. हे कुठे शिकलो होतो? डिझोल्युशनमध्ये आपण शिकलो होतो. जी काय कर्ज आपण घेतली आहेत ती आपल्याला पे करावीच लागतात. आता हे जे 3,000 आहे दोघांमध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये डिवाईड करायची. म्हणजे किती येणार? 3,000 इंटू 2/3, 3,000 इंटू 1/3. तर आता इथे जे आहे 3,000 इंटू 2/3 आणि 3,000 इंटू 1/3. ओके, तर 3,000चं 2/3, 3,000चं 1/3 असं डिवाईड करायचं आहे. तर 3,000 तुमचे टोटल क्लेममधनं कमी होणार. पहिलं कॅशमधनं कमी होईल. पहिला कॉलम कुठला आहे? हा कॅशचा. एकच मिनिट, इथं ऑलरेडी लिहिलं आहे मी, सॉरी, लिहायची गरज नाही. 3,000 मी वरती लिहिलेलं आहे, परत लिहायची गरज नाही. नंतर 3,000 टोटल क्लेममधनं कमी होणार. 3,000 कुठनं कमी होणार? टोटल क्लेममधनं कमी होणार. आणि ते आपल्याला 2:1 मध्ये भागायचं आहे. 3,000 रुपये 2:1 म्हणजे 2,000, 1,000. व्हेरी गुड. 3,000 आपल्याला 2:1 मध्ये डिवाईड करायचं आहे. आता सगळ्यांनी दिल थांब के बसा. आता जे मी सांगितलं मी प्रूव्ह करणार आहे. मी कमिटमेंटवाला आदमी हो. ओके, आता बघा, आता हे 3,000 आपण पे केले, नियम फॉलो केले. आता जादू बघा, सगळ्यांनी पत्त्यांची जादू जी असते ती बघा. आता बघा, सगळ्यांनी लक्ष द्या. आता आपण 3,000 वजा केले ना, की जो क्लोजिंग बॅलन्स येईल तो प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये येईल. 21,000 होते आपल्याकडे, 3,000 दिले. 21,000 पैकी 3,000 दिले म्हणजे इथे किती राहिले? 18,000 कॅश राहिले. नंतर क्लेम किती राहिला? 63 पैकी 3,000 राहिला. 63 पैकी 3,000 गेला, 60,000 राहिला. 63 पैकी 3,000 गेला, 60,000 राहिला. आता इकडे बघा किती राहतो, गंमत बघा. पहिलं 30,000. दुसरं बघा, सगळ्यांनी लक्ष द्या. बघा, 22मधनं 2 गेले, किती आले? 22मधनं 2 गेले, सांगा मला किती आले? 22मधनं 2 गेले, 20,000. व्हेरी गुड. आता बघा पुढे, 11मधनं 1 गेले, किती आले? 11मधनं 1 गेले, किती आले? सांगा लवकर. हॅलो, मला रिस्पॉन्स यायला पाहिजेत. 11मधनं 1 गेले, किती आले? 10,000. आता जर समजा हे तुम्ही बघितलं, 30,000, 20,000, 10,000 दिसतंय तुम्हाला? 30,000, 20,000, 10,000 सगळ्यांना दिसतंय का? हॅलो, मला सांगा. 30,000, 20,000, 10,000 हे सगळ्यांना दिसतंय का? ओके. आता हे काय? हे प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये आलं ना. आपला प्रॉफिट शेअरिंग रेशो काय होता? 3:1. प्रॉफिट शेअरिंग रेशो काय होता? 3:1. तर पहिले 2 नियम फॉलो केल्यानंतर हे यायलाच पाहिजे. जर नाही आलं तर आपलं काहीतरी चुकलं. सोपं आहे. तुम्हाला थोडंसं जड वाटत असेल, तुम्ही प्रॅक्टिस करा. एक 3-4 प्रॉब्लेम तुम्ही प्रॅक्टिस केले, तुम्हाला जमणार. आलं का लक्षात? जसं फायनल अकाउंट तुम्ही केलं होतं, पहिल्यांदा जमलं नव्हतं, नंतर जमायला लागलं. तर हाही टॉपिक तसाच आहे. तर मला सगळ्यांनी पर्सनलवरती हा प्रॉब्लेम सॉल्व करून पाठवायचा आहे. ओके, तर आता इथे आपण बॅलन्स ड्यू काढलं, इथे राहिले 18,000. ओके, तर इथपर्यंत कुणाला काय डाऊट्स आहे का? इथपर्यंत कुणाला काय डाऊट्स आहे का? मला चॅटबॉक्सवरती रिप्लाय करा. ओके, थँक्यू. आता बघा, पुढचं एकदम सोपं आहे. पुढचं एकदा हे आपण साध्य केलं ना, तुमचा क्लोजिंग बॅलन्स प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये आला की बाकी पुढची स्टेप सोपी आहे. पुढची स्टेप काय करायची? जे काय पैसे आहेत 18,000 रुपये, आता आपल्याकडे 18,000 आहे आणि पुढचं रिअलायझेशन 36,000 आहे. तर 18,000 आणि 36,000 हे प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये द्यायचे. तर इकडे काय लिहायचं? लेस पेड टू ऑल इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. लेस पेड टू ऑल इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. तर आता 18,000 रुपये आपण प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये द्यायचे. 3:1 हा रेशो आहे. तर इकडे
कॅशमधनं कमी होणार, टोटल क्लेममधनं कमी होणार, त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल सगळ्यांच्या कॅपिटलमधनं कमी होणार. 3626 आणि 16 18,000 डिवाइड करायचे 3626 आणि 16. तर हे मी लिहितो इकडे कसं डिवाइड केलं. 18,000 आपण डिवाइड केले 36 नंतर 26 आणि 16 असे आपण ते डिवाइड केले. ओके, इथपर्यंत कुणाला काय डाऊट्स आहे का? पुढचं एकदम सोपं आहे. इथपर्यंत कळलं ना, पुढे काहीच नाही. इथपर्यंत सगळ्यांना कळलं, मला रिस्पॉन्स पाहिजेत. ओके, आता इथे काय करायचं, इथे बॅलन्स ड्यू क्लोजिंग बॅलन्स कॅल्क्युलेट करायचा. तर इकडे याचा जो बॅलन्स आहे तो नील आहे, याचा बॅलन्स नील. नंतर 60मध्ये 18 गेले 42,000, 60मधनं 18 गेले 42,000. नंतर 30मधनं 9 गेले 21,000, 30मधनं 9 गेले 21,000, 20मधनं 6 गेले 14,000. म्हणजे 42,000 आपला क्लोजिंग बॅलन्स आला. आणि हा पण प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये आला आहे बघा. 21,000, 14,000, 7,000 हा पण तुमचा प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये आला. ओके, सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळ्यांना कळलं का? मला पटापट रिस्पॉन्स यायला पाहिजेत. हॅलो, पटापट रिस्पॉन्स करा. ओके, थँक्यू. आता एक क्लोज करायचं आणि शेवटचं रिअलायझेशन आहे. 1-2 मिनटाचा प्रॉब्लेम बाकी आहे. तर शेवटचं रिअलायझेशन आपण घेऊया. नंतर हे आहे थर्ड रिअलायझेशन, हे 2 मिनटाचं काम. तर थर्ड रिअलायझेशन आपल्याला 36,000 मिळालेले आहे. थर्ड रिअलायझेशन किती मिळाले? 36,000. थर्ड रिअलायझेशन 36,000 आपल्याला मिळाले. ओके, आता नीट लक्ष द्या. हे 36,000 जे आहेत, आता नियम काय, सगळ्यांना प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये डिवाइड करायचे. तर इकडे काय लिहायचं, लेस पेड टू ऑल इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. लेस पेड टू ऑल इन प्रॉफिट शेअरिंग रेशो 36,000 आपल्याला प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये डिवाइड करायचे. तर इकडे 36,000 येणार आणि नंतर हे परत 3:1 मध्ये डिवाइड करायचे. 3/6 नंतर 2/6 सॉरी 2/6 आणि 1/6. हां, तर इथे 3:1 मध्ये डिवाइड करायचे आणि इथे आपल्याला बॅलन्स ड्यू मिळेल. बॅलन्स ड्यू. आता बघा इथे काय, कॅश आपली नील राहील. कॅश ॲक्च्युली याला बॅलन्स ड्यू नाही म्हणायचं, शेवटचं आहे ना. इथे लॉस येईल आपला. 42मधनं 36 वजा केले की 6,000चा लॉस येईल. इथे नाव लिहायचं लॉस ऑन रिअलायझेशन. लॉस ऑन रिअलायझेशन आपण काय करतो, 42मधनं 36 वजा करायचे 6,000, 3,000, 2,000, 1,000. 6,000, 3,000, 2,000, 1,000 हा तुमचा लॉस आहे. म्हणजे शेवटच्या स्टेपला काय केलं, जे पैसे मिळाले ते सरसकट सगळ्यांना प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये दिले. मी इथे त्याचं क्लासिफिकेशन लिहितो, कसं डिवाइड केलं म्हणजे गोष्ट क्लिअर होईल. 36,000 3:1 मध्ये डिवाइड केले. 36,000 3:1 मध्ये आपण डिवाइड केले. ओके, आणि हा शेवटला कधी कधी काय असतं, हा 36,000 असतो आणि एक मिनिट ना, कधी कधी हा आता 42 आहे. आता याच्याऐवजी जर 24 असता तर 24मधनं 36 वजा करून 12 राहिले असते ना. हा जर 24 असता, याच्यातनं 36 वजा करून 12 राहिले असते, तर तो पॉझिटिव्ह बॅलन्स हा प्रॉफिट झाला असता. पण इथे निगेटिव्ह म्हणजे 42 द्यायचे होते, 42 पैकी 36 दिले. 42 पैकी किती दिले? 36 दिले. तर 6,000चा काय झाला, लॉस ऑन रिअलायझेशन. 6,000चा काय झाला, लॉस ऑन रिअलायझेशन. ओके, तर सगळ्यांना प्रॉब्लेम कळला का? एकदा सगळ्यांनी मला प्रॉब्लेम पर्सनलवरती पाठवायचा आहे. सगळ्यांना कळलं का? ओके, ठीक आहे. आपण एक क्लोज करूया.
ओके, हा क्लोज केला आपण. क्लोज केल्यानंतर आपण आता लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू आणि सगळ्यांनी मला होमवर्कला सॉल्व करून पाठवायचं आहे. ठीक आहे, ओके, गुड डे सगळ्यांना.